शेतकरी मित्रांनो, आज नाही का आपला फवारणी आहे आणि आज तुम्हाला मी सांगितलं होतं की आपलं 2-2 तासाचं शिफ्ट चालू आहे आणि काही दिवसा अगोदर आपण फवारणी केलेली होती. म्हणजे 3 दिवस झाले. तर आता ओलीत झालंय, अर्ध शेत ओलीत झालंय, बाकी शेत ओलीत चालू आहे. तर ओलावा लवकर सुकू नये यासाठी आपण फवारणी आहे. तर आज फवारणी आहे, आपला पंप पण चार्जिंग झालेला आहे. ह्या 16 लिटरचा डब्बा आहे आपला आणि आपण औषध आणलेलं आहे, तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितलाच असेल. हे बघा, टिल्ट आहे आणि हमला आहे बघा आहे. आणि दुसरा आहे इसाबी आहे, टॉनिक. आता बरेचसे शेतकरी मित्र म्हणतात की पहिल्या फवारणी टॉनिक घेतलं नाही. आपण पहिल्या फवारणी टॉनिक नाही घेतलं, पण आता घेतलं कारण की रोग जास्त आहे आपल्या शेतामध्ये. काही पर्सेंट काही भागात, अर्ध्या शेतात टॉनिक याच्यासाठी घेतलं की बाकीचा जो हरभरा आहे तो लवकर ग्रोथ व्हावा आणि ब्रँचेस व्हावा, फुटे व्हावा आणि लवकर फुल सुटण्यास मदत व्हावी. यासाठी आपण इसा बियाण घेतलंय बघा. वाढ होती आता आणि सर्वांगीण विकास पण होतो. तर चला, तर आपली फवारणी आज आपण सगळी व्यवस्था करून ठेवली आहे शेतकरी मित्रांनो शेतामध्ये फवारणीसाठी. तर आता समोर शेतात मी भेटूया आपण. चला आता. आलो मग शेतकरी मित्रांनो फवारणीला शेतामध्ये. बघा, इंजन चालू आहे, अर्ध शेत ओलीत झालं आहे, ओलावा कायम आहे. हे बघा, ओल अशीच ओल पाहिजे फवारणीला. आता रिझल्ट नक्की मिळणार आहे आपल्याला. आणि बाकी शेत ओलीत चालू करणं चालू आहे बघा, शिफ्ट चालू आहे. आज अर्ध शेत आणि 2 दिवसानं पुन्हा ते फवारणी होऊन जाईल ते ओलीत झाल्यावर. तर सकाळी चालतो आपण, सेटिंग लावून ठेवलेली आहे, ड्रायविंग भरलेला आहे बघा. आता औषध तयार करावे लागेल. इंजन सकाळीच लावलं. तर चला मग फवारणीला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. आता आपली औषध तयार झालेली आहे बघा. हे इसा बियाण आहे, हे हमला आहे, हे बुरशीनाशक आहे. पहिले बुरशीनाशक, मग हमला, मग इसा बियाण, असे 3 कंटेन आहे आता. तर चला, तर फवारणीला सुरुवात करूया आता शेतकरी मित्रांनो. चला आता. तर शेतकरी मित्रांनो, आपण हे दुसरी फवारणी का घेत आहे, कारण की पहिली तर फवारणी घेतली आपण. तर पहिल्या फवारणीमध्ये काही आपल्याला रिझल्ट मिळाला नाही, हरभरा मरतच होता. ते जेव्हा पहिली फवारणी घेतली ना, ओल होती, अर्ध्या शेतात ओल होती, अर्ध्या शेतात नव्हती. तर असं वाटलं आपल्याला रिझल्ट मिळणार, पण नाही मिळाला. का नाही मिळाला, कारण की यावर्षी खूप पाऊस आलेला होता बरसातीत. तर आपल्या जमिनीने नाही का बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे. कारण की आता दरवर्षीचा अनुभव आहे, पहिल्याच फवारणीत आपल्याला टिल्ट बुरशीनाशकाचा हरभरा पिकावर रब्बी हंगामात जॅकी 9218 रिझल्ट मिळतो, पण यावर्षी नाही मिळाला. आणि जिथे आपण फवारणी केली इकडे इकडे ओल पूर्ण सोकलेली होती. जसं ह्या भाग बघा, ह्या जो भाग आहे खालचा खांब्यापासून इकडे, म्हणजे अर्ध्या पाऊण एकरात मररोग जास्त होती. आणि माथ्यावर तर मररोग नव्हती, पण तिकडे सुरुवात झालेली दिसत होती. म्हणून मी नाही का, तर आता ओल तर कमी पडली पहिल्या फवारणीला आणि अजून काही हरभरा मरतच आहे. तर असं लक्षात आलं की हा जर हरभरा मरतच राहिला, याची जर वाढ नाही झाली, तर मग आपल्याला उत्पादन कसं होईल नाही का. आता आपण पेरून बसलो, खर्च लावून बसलो, तर मग एक खर्च तात्काळ झाला तर झाला नाही का. म्हणून मी आता नियोजन केलं का बा पाणी देऊन द्या, अर्ध शेत ओलीत करून घ्या. 2 दिवसात ओलीत झालं अर्ध शेत आणि तिसऱ्या दिवशी आपण लगेच फवारणी केली. ओल्यातच फवारलं. 2 तासाची शिप नॉर्मल आहे, काही फसत नाही आणि ओलावा अजून कायम आहे. आज जिथे फवारणी झाली ना तिथे बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. तर आता जसं आपण 2-2 तासाचं पाणी दिलं ना, तसंच आपला हरभऱ्यानं वाढीला सुरुवात केलेली आहे हे बघा. पण आता ज्या हरभऱ्याला बुरशी लागलेली आहे, जो हरभरा मरणारच. आता टिल्ट बुरशीनाशकही मारून ते दुरुस्त होणार नाही. जसं आता तुम्हाला हे झाडं दिसली असतील, हे बघा, हे बघा पानं वाळलेली आहे, तिकडे बघा आहे. तर हे झाडं म्हणजे बुरशीनाशकचं काम कसं आहे, बुरशी जवळ येऊ देत नाही, त्याला संरक्षण प्रदान करते टिल्ट बुरशीनाशक.
आणि नवीन ही बुरशी त्याला जवळ येऊ देत नाही. नवीन बुरशीला असं बुरशीनाशकाचं काम आहे. पण आता जे झाड मेले आहे त्याला बुरशी लागलेली आहे, टील बुरशीनाशक मारलं तर जिवंत होईल असं नाही. जे गेले ते गेले झाड. तर म्हणून ओल कमी असल्याच्या कारणानं दुसरी जर आपण फवारणी घेतली, त्याचं नियोजन केलं, लवकरात लवकर ओलीत करून घेतलं आणि फवारणीला सुरुवात केली. अजूनही आपलं ओलीत चालूच आहे. उद्याला 2 शिपा राहिलेल्या आहे. 2 शिपा उद्या ओलीत करून घ्यायचं आणि पुन्हा उद्या शनिवार, रविवारला पुन्हा आपले 15 डब्याची फवारणी राहिलेली आहे. आज 15 डबे फवारून घेतलेली आहे आणि पुन्हा 15 डब्याची रविवारला फवारणी राहणार आहे आपली सकाळूनच. असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो. तुमच्याही हरभऱ्यात जर मर रोग जास्त असेल तर तुमचा आता हरभरा पेरणी केली आणि हरभरा निघाला, 15-20 दिवसाचा हरभरा झाला, जर ओल सोकली असेल तर लगेच तुम्ही 2-2 तासाची शिप द्या आणि फवारणी करून टाका शेतकरी मित्रांनो. नंतर निंदन करा. असं नियोजन करा. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांची जमीन भारी असते, बुरशीजन्य रोगास बळी पडत नाही, तर त्यांच्या हरभऱ्यात मोर रोग येत नाही, नाही का. आणि वातावरणाचा प्रभाव, कमी जास्त थंडी, तर बरेचसे शेतकरी आहे त्यांच्या हरभऱ्यात मोर रोग अजूनही नाही. जसं माझं शेत आहे, मोर रोग आली म्हणून मी फवारणी केली, नाही का. मी तुम्हाला सांगितलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये, पिकाची अवस्था पाहून व्यवस्था लावावी लागते. तर असं जरुरी नाही आहे की बा लगेचच दुसरी फवारणी करावी, तसं नाही आहे शेतकरी मित्रांनो. आणि प्रत्येकाचं शेत वेगवेगळं असते, नियोजन वेगवेगळं असते. आणि माझ्या शेतात मररोग जास्त आली म्हणून तुमच्याही शेतात येईल असं नाही. सगळं वातावरणावर आहे आणि जमिनीवर अवलंबून आहे. तर तुमच्या शेतात माझ्यासारखी मररोग असेल तर तुम्ही ही लवकर तात्काळ फवारणी करा. तर आता यावर्षी इथे बुरशी आली तर पुढच्या वर्षी इथे हरभरा नाही. आता लक्षात आलं शेतकरी मित्रांनो, नाही का. 1 वर्ष गॅप पाहिजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो, नाही का. चला तर मग फवारणीला आता सुरुवात करू. तर मी तुम्हाला सांगितलंच आहे मी दुसरी फवारणी का केली. तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओ. आता फवारणीला सुरुवात करू आपण. शेतकरी मित्रांनो, आपली फवारणी चालू झालेली आहे. बघा, 5 तास घेतले मी, इकून 5 तास, तिकून 5 तास. पंप खतम, इथला सायलेंटली फवारा चालू आहे. 300 तास आहे. 30 डब्यात आपले व्यवस्थित फवारणी होऊन जाते, बघा. आणि मिरची नवजलचा फवारा आहे, हे बघा. 5 तास आपल्याला आरामशीर फवारता येते, हे बघा. अशी फवारणी चालू आहे मग शेतकरी मित्रांनो आपली. पाहूया आता. आता ओल पण कायम आहे, हे बघा, ओल आहे. बघा. तर आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो. तर आता फवारणी चालू झाली आहे. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.